सुमारे 300 वर्षापूर्वी माझ्या सासूरवाडीत घडलेली सत्य घटना. माझं गाव विदर्भात वसलेलं व गावापासून अगदी 15 मैलावर सासूरवाडी. माझी सासूरवाडी अतिशय सुंदर, निसर्गरम्य, जणू हिरवळीच्या दागिन्यांनी मढलेल्या एखाद्या सुंदरी सारखा. आपल्या नैसर्गिक सौंदर्याचा तोलात जंगल, डोंगर, नदी व एका वेगळ्याच नीरव आल्हाददायी शांततेत वसलेलं होतं. थोड्या पण प्रेमळ लोकांनी वसलेलं सासूरवाडी म्हणजेच भल्या मोठ्या जागेत 3 भावंडांचं बिऱ्हाड लागून ओळीत तिघांचे घर. आमचे सासरे मधले बंधू. लहान सासऱ्यांना 1 मुलगीच्या पाठीवर 2 मुलं, मोठ्यांना 2 मुलं व आमच्या सासऱ्यांकडे 4 पणत्यांवर 1 वंशाचा दिवा. सर्व परिवार आनंदाने गुण्यागोविंदाने राहत असे. अगदी छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या प्रसंगी परस्परांसाठी धावून येत असे. अगदी दृष्ट लागावी असा भरलेला परिवार. आणि नेमकं झालं ही तसं. चंद्राला ग्रहण लागावे तसे त्यांच्या हसत्या खेळत्या परिवाराच्या आनंदाला ग्रहणच लागलं जणू. आणि पोट गोष्ट म्हणजे चंद्राला जसा त्यांच्या सौंदर्याला गालबोट लावायला जसा डाग असतो तसाच होता ह्याही परिवाराला. 1 डाग. सर्वात लहान भावाचे 2 सुपुत्र. दोघे थोडे उनाड होते. शिक्षणाशी दूरपर्यंत संबंध नव्हता. त्यांच्या घरी नेहमीच कुरबुर चालत असे. सर्वांना ती आता दैनंदिन झाली होती. पण कोणालाच तीळमात्र कल्पना नव्हती की हे किरकोळ वाद ठिणगीचे स्वरूप घेईल आणि भयावह वणवा पेटेल. अखेर तो दिवस आला. उजाडला म्हणण्यापेक्षा 1 दिवस मावळला म्हणजेच योग्य ठरेल. 1 जानेवारीचा तो दिवस. सर्व आपल्या कामात व्यस्त होते. वर्षाचा पहिलाच दिवस आणि अनर्थ घडला. छोट्या की असं काकांना लहान मुलाने स्वतःच्याच घरी विष घेऊन आत्महत्या केली. घरच्यांच्या गोष्टी बऱ्याच वेळाने लक्षात आली. बरीच धावपळ केली पण सर्व व्यर्थ. विष अंगात भिनला होता. निखिलने कधीच प्राण त्यागले होते. सर्व परिवारावर शोककळा पसरली. तो दिवस गेला. सर्व जोमतोस्तार संध्याकाळ झाली. पण त्याला सकाळी नेणार होते. कारण त्या गावाला एकाच वाक्य पुरेसे होते. गाव तसं चांगलं, वेशीला टांगलं. गावात काहीतरी गूढ रहस्य होतं. दबक्या आवाजात चर्चा होत होती की ऐन तारुण्यातील मुलांचे प्रेत म्हणजे मांत्रिकाची चंगळच. काहीतरी प्रेत उठवण्याची कुजबूज होती. कसे शक्य होते ते? 1 मेलेलं प्रेत उठवायचं? छे छे. हे खेड्यातील अंधश्रद्धाळू लोक असं मनाची समजूत काढत होतो खरी, पण मनात कुठेतरी भीती वजा पुसटशी शक्यता असल्याचा विश्वास होता. त्याच विधी आपून आम्ही नाशिकला परतलो. आता निखिलचा विषय काळावेळा सोबत पुसून गेला होता. निखिलला आता विसरलो असं वाटत असतानाच निखिल परत आला चर्चेमध्ये. निखिलला उठवलं. तो गावातल्या लोकांना दिसतोय. कोणी होकरत होत तर कोणी नाकारत. खरं खोटं त्यांनाच ठाऊक. कोणी म्हणे तो भजे मागतो तर कोणी म्हणे घरी आईला निरोप पाठवतो. घर मांत्रिकाकडून बांधलं असल्यामुळे घरी येऊ शकत नाही. अशा चर्चा उठत राहिल्या. बघता बघता 1.25 वर्ष झाली. त्याला जाऊन त्याच्या बहिणीचं लग्न जमलं. निखिल गेल्यानंतर प्रथमच सासूरवाडीला जाण्याचा योग आला होता. खरं सांगायचं झाल्यास मी पुरता विसरलो होतो. पण गावी जाऊस तर सासूरवाडीला पोहोचलो. रात्र झाली. मी घरात झोपलो होतो. पण मला सारखं वाटत होतं की निखिल बाहेर घुटमळतोय, मला बोलवतोय. त्या रात्री डोळ्याला डोळाच लागेना. पण कशीबशी मनाची समजूत काढून झोपलो. वाटलं निखिल मला खूप क्लोज होता म्हणून वाटत असेल. मनाचा भ्रम असेल. दुसरा दिवस लग्नाच्या धामधूममध्ये गेला. पण खरा खेळ 3ऱ्या रात्री रंगणार होता. एक चित्तथरारक अनुभव. जणू मृत्यूशी पुसटशी धावती गाठ भेट घेणार होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होते. जोरदार झाले. तास मी बडबडा व सर्वात मिसळणारा म्हणून ओळखल्या जायचो.
खूप नाचलो. रात्री थकून सासूरवाडीत आलो व झोपी गेलो. पहाटे 3 ते 3:30ची वेळ होती. मला निसर्गाची हाक आली. सासूरवाडी गावात म्हणजे सोय बाहेर हे तर त्रिकाल बाधित सत्य. मी झोपलो होतो. ती खोली, नंतर एक अडगळीची खोली, बाहेर छपरी पत्र्यांनी थोड्या वाढलेल्या घराचा परिसर आणि बाहेर 20-25 फुटावर संडास, पुढे गोठा, तिन्ही घराच्या मागच्या प्रोशर भले मोठे अंगण, 200 फुटाचं अंतर, तिन्ही अंगाच्या मधोमध विहीर आणि म्हणतात ना बुडल्याला काठीचा आधार, त्याप्रमाणे विहीर-जवळ एक मिणमिणता बल्ब. संडासात बल्ब होताच. बसलो. साधारणतः 2 मिनिटेच झाली असतील. मला बाहेर थोडी खणखण जाणवली, म्हणजे थोडा आवाज. नंतर म्हटलं जनावर आहे, कोणाच्या गळ्यात असेल काही बांधलेलं. पण तो आवाज मग जास्तच प्रकर्षाने जाणवू लागला. तरीही मी दुर्लक्ष केलं. आता मला कोणतरी झपझप पावलं टाकत रोषाने पावले आपटत येत आहे असं जाणवलं. काळजात थोडंसं धस्स झालं, पण थोडं सावरलं स्वतःला. वाहनाचा आवाज येत होता, जणू गोंगावत होता. आत बाहेर कोणीतरी आहे ह्याची स्पष्ट जाणीव होत होती. बाहेरचं रहस्य आणि मी ह्यात केवळ आणि केवळ तो मोडकीस आलेला दरवाजा होता. गंजलेल्या, खालून आखूड गोणीने झाकलेला. दरवाजाच्या पलीकडून जणू एक माझा काळच जबडा वासून माझी वाट पाहत होतं. मी मनाशीच म्हटलं, संपलं सगळं. तसं हे सगळं इतक्या कमी वेळात झालं की विशेष विचार करायला वेळच नाही भेटला. मी जोरात ओरडतच अंदाज बांधत म्हणालो, निकल्या, तू आहेस का? मी नाही घाबरत तुला. चल निघ इथून. कदाचित अंदाज खरा होता. तो निखिलच होता. जनावरांची हालचाल थोडी वाढली होती, जणू चलबिचल होत होती. त्याचं नाव घेताच तो त्वेषात आला असावा आणि त्याने दाराला लाथ मारली. बरं हवेने दार उघडलं म्हटलं तर मी त्याच्या पायाचे पंजे स्पष्ट गोणीवर पाहिले आणि 2 सेकंदात मी उठलो व बाहेर आलो. काहीच नव्हतं. मी पूर्ण अंगण फिरलो, पुढच्या दारी गेलो, पण काहीच नव्हतं. मी पटकन घरात गेलो व झोपून घेतलं. मी तेव्हा लगेच कोणाला काही सांगितलं नाही, कारण मला वाटलं होतं की इतर लोक, लेडीज घाबरतील. पण नंतर काही दिवसांनी सांगितल्यावर माझ्या सासूकडून समजलं की त्यांचे असे अनुभव आले आहेत गावातील लोकांना. कदाचित माझ्या गळ्यातील ताईत जो मौलाना बाबाकडून घेतला होता त्यामुळे तो माझ्यापर्यंत पोहोचला नसेल, किंवा त्याला मला काही सांगायचे होते का, असे अनेक प्रश्न मनात घर करून गेले आणि ते आजही अनुत्तरितच आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.